इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी कल्पेश भगवान पाटोळे यास मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मंजूर झाला आहे। या प्रकरणात आरोपी कल्पेश पाटोळे याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान कलम 376, 376(2) एन तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 468(12) अंतर्गत 25 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीची पीडितेसोबत तो राहत असलेल्या घराजवळ ओळख झाली। त्यानंतर आरोपी हा स्वतःहून 2020 पासून पीडितेसोबत बोलत होता। आरोपीची तोंड ओळख असल्याने आणि पीडितेला विश्वासात घेऊन माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करतो अशी हमी आरोपीने पीडितेला दिली। त्या गोष्टीवर विश्वास ठेवून पीडिता आरोपीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून तिच्यावर तिने वारंवार दुष्कर्म केले। पीडिता ही अल्पवयीन असल्याची माहिती असून आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केले। त्यानंतर जून 2024 मध्ये समाजातील वरिष्ठांनी बैठक घेतली होती। त्यात देखील समाज बांधवांनी लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने नकार दिला। त्यानंतर पीडितेने संबंधित पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। अटक झाल्यानंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला। जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर राऊटी, ॲडव्होकेट कल्पेश पाटोळे, ॲडव्होकेट विशाल मस्के, ॲडव्होकेट स्वाती राठोड, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले।